नमस्कार. फूडी फ्रेंझी या आपल्या चॅनलमध्ये मी तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहे गव्हाच्या पिठापासून जाळीदार असं धिरडं. हे धिरडं खायला खूप असं पौष्टिक लागतं आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे. मुलांना डब्याला द्यायला हा एक उत्तम पर्याय आहे. तर चला कशी बनवली ते दाखवते. सगळ्यात अगोदर इथं मी 1 वाटीभर गव्हाचं पीठ घेतलंय. इथं मी सगळ्यात अगोदर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय. त्यानंतर एक टोमॅटो इथं चिरून घेतलाय. टोमॅटोतल्या ज्या बिया होत्या त्या बिया पूर्ण काढून टाकल्यात. एक शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे. 1 चमचा इथं अद्रक लसणाची पेस्ट, अर्धा चमचा मोहरी, चवीप्रमाणे मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा जिरं. इथं मी 1 कटोरी घेतली आहे. त्याच्यात आता आपण जे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं ते 1 वाटी गव्हाचं पीठ याच्यात मी आता घालून घेतलंय. आणि आता याच्यात थोडं थोडं करून इथं मी पाणी घालून घेते. आपल्याला इथं थोडं थोडं करून या पद्धतीने पाणी घालून घ्यायचंय. आणि आपण डोशाला जसं पीठ भिजून घेतो त्या पद्धतीने आपल्याला हे जे पीठ आहे हे भिजून घ्यायचंय. आपण जेव्हा पाणी घालतो तेव्हा एकदम पण पाणी घालायचं नाही, नाहीतर आपलं जे पीठ आहे ते खूप पातळ होईल. जसं लागेल तसं थोडं थोडं आपल्याला याच्यात पाणी घालून घ्यायचंय. हे बघा, इथं या पद्धतीने मी आपलं जे पीठ आहे ते व्यवस्थित असं भिजून घेतले. आता याला 1-5 मिनिटं झाकून ठेवायचं. गॅसवर एक कढई तापवायला ठेवली होती. त्याच्यात आता इथं मी 2 वरगळे तेल घालून घेते. तेल व्यवस्थित चांगलं तापलं की त्याच्यात आता आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी चांगली तडतडली की त्याच्यात अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचंय. इथं जिरं पण आपलं व्यवस्थित असं फुललंय. आता यात बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेतलाय. त्याचबरोबर बारीक चिरलेली शिमला मिरची आणि बारीक चिरलेला टोमॅटो. ह्या गोष्टी मी कढईमध्ये घालून घेतल्यात. आणि आता याला आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. आपल्याला ह्या ज्या भाज्या आहेत ह्या खूप जास्त वेळ शिजून द्यायच्या नाहीयेत. यात आता मी चवीप्रमाणे मीठ घालून घेते. आपण पिठामध्ये अजिबात मीठ घातलेलं नाहीये. आपण सगळं मीठ इथं भाजीमध्ये घालून घेतलंय. आता आपण जी अद्रक लसणाची पेस्ट घेतली होती ती पेस्ट आपण आता या भाजीमध्ये घालून घेतोय. आणि अद्रक लसणाच्या पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंतच आपल्याला ह्या भाज्या परतून घ्यायच्यात. 1-2 ते 3 मिनिटांमध्ये आपल्या ज्या भाज्या आहेत त्या छान अशा मऊ झाल्यात. आता या ठिकाणी गॅस बंद करायचा आणि भाजी थंड होऊन द्यायची. आपला कांदा टोमॅटो ते परतून होईपर्यंत आपलं जे पीठ आहे ते व्यवस्थित असं आता भिजलंय. आणि आपल्या ज्या आपण कांदा टोमॅटो शिमला मिरची जी परतून घेतली होती ती पण थंड झाली. आता आपल्याला ते सगळं पिठामध्ये व्यवस्थित असं घालून घ्यायचंय. या पद्धतीने मी सगळ्या गोष्टी पिठामध्ये व्यवस्थित अशा घालून घेते. त्यानंतर याच्यात आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. या पद्धतीने धिरड्याचं पीठ आपलं इथं बनून तयार झालंय. खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही असं आपलं इथं पीठ बनून तयार झालंय. आता गॅसवर एक तवा तापवायला ठेवला होता. तवा व्यवस्थित चांगला तापला. त्यावर आता मी इथं 1 चमचाभर तेल घालून घेतलंय. आणि ते तेल आपल्याला तव्याला सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचे. आणि या पद्धतीने आपण आता धिरडं तव्यावर घालून घेऊ. इथं मी आता हे धिरडं बनवून घेते. धिरडं तव्याला चिकटू नये म्हणून कढईने मी थोडं थोडं तेल सोडून घेतलंय.
आता गॅस स्लो करायचा आणि 2 ते 3 मिनटं आपलं जे धिरडं आहे तर ते व्यवस्थित असं भाजून घ्यायचंय। तर आता 2 ते 3 मिनटं झालीत। आपलं धिरडं बघूयात कसं झालंय। तर सगळ्यात अगोदर धिरड्याच्या ज्या कडा आहेत तर त्या उलटण्याच्या साहाय्याने या पद्धतीने मोकळ्या करून घ्यायच्यात आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला हे धिरडं भाजून घ्यायचंय। तर हे बघा, ह्या बाजूने व्यवस्थित असं आपलं धिरडं भाजून झालंय। आता पुन्हा एकदा याच्यावर झाकण ठेवायचं आणि पुन्हा 1 ते 2 मिनटं हे धिरडं छान असं भाजून द्यायचंय। तर आता हे बघा, दुसऱ्या बाजूने सुद्धा आपलं जे धिरडं आहे तर ते व्यवस्थित असं भाजून झालंय। तर इथं या पद्धतीने आपलं धिरडं भाजून झालं। तर अतिशय बनवायला सोपी रेसिपी आहे आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागते। तर याच पद्धतीने मी आता ही सगळी राहिलेली धिरडी बनवून घेते। तर इथं मी आपलं जे शिल्लक राहिलेलं पीठ होतं तर त्याची या पद्धतीने धिरडी बनवून घेतलीत। तर हे धिरडं तुम्ही लोणच्यासोबत, दह्यासोबत, शेंगदाण्याच्या चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकता आणि मुलांना हेल्दी अशी ही रेसिपी आहे आणि झटपट बनवून तयार होते आणि खूप छान अशी ही पौष्टिक रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। त्याचबरोबर अजूनही माझ्या फूडी फ्रेंझी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या फूडी फ्रेंझी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा। त्यामुळे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर मग लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।